पोह्यांपासून तुम्ही फक्त कांदे पोहे बनवत असाल तर ही एक वेगळी रेसिपी नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा। तर इथे मी एक छोटी वाटी पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर पोह्यांमधलं सगळं पाणी मी काढून टाकलं। आता या रेसिपीसाठी आपल्याला अगदी सॉफ्ट असे पोहे हवेत। तर इथे मी 2 चमचे पाणी पोह्यांमध्ये घातले। आता हे पोहे असेच आपण सॉफ्ट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत चटणी बनवूया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली, थोडंसं आलं घातलं, 1 हिरवी मिरची घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। चटणी वाटून तयार आहे। वाटीमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं आहे आणि आता फोडणी तयार करूया। तर इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। ही तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे। आपल्या नाश्त्याबरोबर ही खूपच मस्त लागेल। चटणी तयार आहे। आता आपण नाश्ता बनवूया। तर इथे पोहे जे आपण भिजवून ठेवले होते ते अगदी सॉफ्ट झालेत। पुन्हा एकदा हे असे छान कुस्करून घ्यायचे। यामध्ये आता पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला आहे, टोमॅटो घातला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे, याबरोबरच भरपूर कोथिंबीर घालायची आहे। याबरोबरच इथे तुम्ही आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता। शिमला मिरची बारीक चिरून घालू शकता, त्याबरोबरच गाजर किसून घातलं तरी चालेल। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे, पाव चमचा हळद घातली आणि यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। यानंतर आता यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घालायचं आहे। तर इथे मी एक छोटी वाटी पोहे घेतले होते, त्यासाठी 2 चमचे बेसन इतकं प्रमाण घ्यायचं आहे। याबरोबरच रेसिपीला कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करूया। पोह्यांमध्ये पाणी आहे, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदा टोमॅटोसुद्धा घातला आहे, तर त्याचंसुद्धा पाणी सुटतं। त्यामुळे आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे, नंतरच यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। हाताने हे सगळं छान मी असं मिक्स करून घेतलं। थोडंसं यामध्ये पाणी घालावं लागेल। हातावरती 2 चमचे पाणी घालून ते यामध्ये घालायचं आहे। एकत्र जास्त पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे। थालीपीठाचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे हे करायचं आहे। पाहू शकता असं आहे, आपल्याला सहज असं तव्यावरती पसरवता येईल। आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला, यावरती थोडंसं तेल घातलं आहे, तेल पसरवून घ्यायचं आहे आणि आता यावरती छोट्या आकाराची ही थालीपीठं किंवा धिरडी पसरवून घ्यायची आहेत। तुम्ही एकच मोठ्या आकाराचं सुद्धा बनवू शकता, मी इथे छोट्या छोट्या आकाराचे बनवून घेते। तवा जर मोठा असेल तर एका वेळेस 4 ते 5 सुद्धा बनवू शकतात, त्यामुळे अगदी झटपट हे तयार होतात। इथे मी एका वेळेस 3 बनवून घेते। पातळ पसरवायचे आहेत म्हणजे छान क्रिस्पी होतात। इथे मी जे प्रमाण घेतलं त्यामध्ये इथे या आकाराची साधारण 4 ते 5 धिरडी तयार होतात। तुम्हाला जास्त बनवायची असेल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता। यावरती मी थोडंसं तेल घातलं आणि एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घेतलं। खूप सोपा असा नाश्ता आहे।
आणि यामध्ये सगळं साहित्य आपण घरी उपलब्ध असेल असंच वापरलं आहे, त्यामुळे कधीही तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. तयार आहेत, आपण काढून घेऊया. खूप मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं, त्यामुळे छान क्रिस्पीसुद्धा झाले आहेत. तर इथे आपण जी चटणी बनवली त्याबरोबर मी हा नाश्ता सर्व केला आहे. झटपट होणारा, खूपच टेस्टी आणि मस्त असा वेगळा नाश्ता एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.